नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्स पाहतोय बघा. त्यातलं 5वं चॅप्टर आपण घेणार आहेत. संख्यांची तुलना, चढता क्रम आणि उतरता क्रम यातल्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत? चढता क्रम कुठे लावलेला आहे ते आपल्याला शोधायचा आहे. चढता क्रम म्हणजे काय? मग आधी छोटी येणार, त्यापेक्षा मोठी, नंतर त्यापेक्षा मोठी आणि नंतर सर्वात मोठी. मग बघा, आता पहिलं ऑप्शन पाहू आपण. पहिल्या ऑप्शन मध्ये बघा, इथं पण हजाराच्या घरांमध्ये 10 आहेत, इथं पण 10 आहेत, इथं पण 10 आहेत, इथं 11 आहेत. 11 म्हणजे सगळ्यात शेवटी पाहिजे होतं. बरोबर आहे, सगळ्यात शेवटी आहे. चढत्या क्रमाने इथं 11ची संख्या जी आहे ती लागलेली आहे. आता ह्या पहिल्या 3 मध्ये चेक करू आपण. पहिल्या 3 मध्ये इथं काय आलेलं आहे? 101. इथं किती आलेले आहे? 100. अरे पण मग 101 पेक्षा 100 तर छोटे होतात, आपल्याला मोठे पाहिजे होते, म्हणजे पहिला ऑप्शन बी आपला येणार नाही. दुसरा पर्याय बघू आपण. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, इथं हजाराच्या घरामध्ये 50 आहेत, इथं 55, इथे 55, इथे सुद्धा 55. मग 50 वाली छोटी आहे, पहिले पाहिजे. हे करेक्ट आहे, बरोबर आहे. आता ह्या 3 संख्यांमध्ये बघा, शेवटचे 3 अंक, इथे 55 आहेत, इथे 550 आहेत आणि इथे 555 आहेत. मग बरोबर आहे, 55 पेक्षा मोठे 550 येतात, 550 पेक्षा मोठे 555 येतात. म्हणजे संख्या बरोबर चढत्या क्रमाने लागलेल्या आहेत आणि अचूक पर्याय आपला कोणता आहे? दुसरा पर्याय आहे. दुसरा प्रश्न दिला बघा आपल्याला. याच्यामध्ये संख्या दिलेल्या आहे, संख्या गटांमधल्या संख्या आपल्याला कोणत्या क्रमाने लावायच्या आहे? उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत म्हटलेला आहे. नाहीत शब्द महत्वाचा आहे बघा. म्हणजे बाकीच्या 3 पर्यायांमध्ये उतरत्या क्रमाने मांडलेल्या असतील, पण एक पर्याय असा असेल की ज्याच्यामध्ये उतरता क्रम लावलेला नसेल. मग पहिला पर्याय बघा. पहिल्यात बघा, इथं हजारांच्या घरामध्ये 40, नंतर 41, नंतर 41, नंतर 41. मग 40 तर लहान आहे. लहान संख्या आधी आली म्हणजे कोणता क्रम झाला? चढता क्रम झाला. आपल्याला काय सांगितलं? उतरत्या क्रमाने मांडलं नाहीये. मग बरोबर, इथं उतरत्या क्रमाने मांडलेलं नाहीये. मग पहिला ऑप्शन आपला असा आहे की ज्याच्यामध्ये संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहे, उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीयेत. तिसरं गणित आहे बघा आपलं. आपल्याला एक अंक दिला 7, 9, इथे स्टार दिलेला आहे आणि 8, 8 आहे. आणि ही संख्या मोठी सांगितलं आपल्याला. कोणापेक्षा? 7, 9, 6, 8, 9 पेक्षा. मग बघा, मोठी म्हणजे काय? पाहिजे तर 7, 9 म्हणजे 79 बरोबर आहे, इथे पण 79 बरोबर आहेत. आता ही संख्या जर का मोठी व्हायची असेल तर या स्टारच्या जागी इथं कोणता अंक आहे? हा 6 आहे किंवा 6 आहे. या 6 पेक्षा मोठंच घर पाहिजे, तेव्हाच हे चिन्ह जे आहे, ज्यापेक्षा मोठ्या संख्याचं चिन्ह तिथे लागेल. मग 6 पेक्षा मोठा पर्याय कोणता आहे? 5 नाही आहे, 4 नाही आहे, 6 पण नाही आहे. कोणता? फक्त 7 आहे. म्हणून तर स्टारच्या जागी काय आलं पाहिजे? 7 आलं पाहिजे. आपण 6 सुद्धा टाकू शकतो, पण 6 जर का टाकले तर इकडे होतील 688 आणि इकडे होतील 689. 689 मोठे आहे असं चिन्ह काही तिथे बसणार नाही. जर का 7 टाकला आपण तर 788 होत आहेत आणि नंतर इकडे काय तर 689 होत आहेत. बरोबर, पुढे 79,000 दोघांमध्ये आहेच आणि ही संख्या मोठी होते आहे. म्हणून इथे स्टारच्या जागी आपला कोणता अंक असला पाहिजे? 7 हा अंक असला पाहिजे. म्हणून आपला अचूक पर्याय कोणता आहे? चौथा. चौथं उदाहरण आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला एक संख्या दिली. पहिली दिलेली आहे 90,909. दुसरी संख्या दिली आपल्याला 90,990 आणि विचारलं की इथे जी रिकामी चौकटी आहे इथं कोणतं चिन्ह द्यायचं? मग दोघांमध्ये बघा, 90, 90,000 हजाराच्या घरांमध्ये सारखे आहे. इथे 909 आहे आणि इथे 990 आहे. काय मोठे? मग 990. म्हणजे इथं कोणता अंक पाहिजे? कोणतं चिन्ह पाहिजे? इकडची जी आपली उजव्या हाताची संख्या आहे ती काय आहे? तर मोठी आहे, म्हणून तिच्याकडे मोठं तोंड असलं पाहिजे. म्हणून कोणता पर्याय आला आपला? दुसरा पर्याय अचूक आहे. 5वा प्रश्न आहे बघा. आपल्याला काही संख्या दिल्या, या संख्यांना काय सांगितलं? उतरत्या क्रमाने लावा. काय संख्या आपल्याला?
8,758, 8,587, 8,875 आणि 8,478. उतरता क्रम लावा. उतरत्या क्रमात पहा बरं, पहिले दोन अंक इथं 87 किंवा 87, इथं 85, इथं 88 आणि इथे 84. मग 88 वाले मोठे असतील. उतरता क्रम म्हणजे मोठीच संख्या आधी येणार, म्हणून काय आले 88, 75 पहिल्या. त्याच्यानंतर काय आता 87 वाली आहे म्हणून 87, 58 दुसरी आली. नंतर 85, 87 तिसरी आली आणि चौथी काय असेल 84, 78. यांना उतरत्या क्रमाने लावलं तर तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या तिसऱ्या क्रमांकावर काय येते आपलं 8,587. त्याच्या शतक स्थानचा अंक विचारलाय. शतक स्थानी काय आले आपले 5 आले, म्हणून कोणता पर्याय आपला दुसरा. 6वा प्रश्न विचारला बघा, 2009 या संख्येची लगतची पुढची संख्या. मग 2009 याच्या लगतची पुढची म्हणजे 2009च्या पुढची कोणती येईल 2010. 2409 या संख्येची लगतची मागची संख्या 2409 आहे बघा. त्याच्या मागची सांगितली आपल्याला. मागची म्हणजे काय होईल 2408. मागे जायचं ना एक आपल्याला, म्हणून मागची संख्या. आणि 2109 ही संख्या जशीच्या तशी लिहायची. यांचा कोणता क्रम लावायचा आपल्याला चढता क्रम. मग बघा 2010, 2408 आणि 2109 यांचा चढता क्रम. मग पहिले दोन घर बघा, इथे किती आहे 20, इथे किती आहे 24, इथे किती आहे 21. मग 20 वाली संख्या आधी येईल म्हणजे 2010, मग 2109, त्याच्यानंतर मग 2408. हा झाला चढता क्रम. असा कोणत्या पर्यायामध्ये दिलेला 2010, 2109 आणि 2408 चौथा पर्यायामध्ये दिलेला आहे, म्हणून चौथा पर्याय आपला कसा आहे अचूक आहे. 7वा प्रश्न आपल्याला संख्या दिल्या कोणत्या आहे. पहिली आहे 78,758, दुसरी आहे 78,587, तिसरी आहे 78,875, चौथी आहे 78,758. यांना काय सांगितलं कोणत्या क्रमाने लावायचं आहे उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने बघा, पहिले दोन घर हजारांच्या स्थानामध्ये इथं पण 78 आहे, इथं पण 78, इथं सुद्धा 78 आणि इथं सुद्धा 78. म्हणजे 1000 जे पद होतं आपलं त्याच्यामधल्या संख्या सगळ्या सेम आहे. आपल्याला आता पुढची तीन घरं पाहायला लागतील. मग 758, 587, 875 आणि 578 यांच्यातनं मोठे कोणते माता 875 मोठे आहे, म्हणून मग ती संख्या लिहून घ्या 78,875. त्यापेक्षा लहान काय आहे 758 आहे, म्हणून 78,758. पुढचा आहे 78,587 आणि 78,578. उतरता क्रम लावायचा आपल्याला म्हणजे मोठी लागेल, म्हणून 78,587 आणि 78,578. एवढ्या संख्या पण लिहिल्यानंतर मग बरं उतरता क्रम बरोबर लागलाय का 875, 758, मग 587 आणि मग 578 बरोबर आहे. तिसऱ्या क्रमांकावरची संख्या विचारली काय त्या तिसऱ्या क्रमांकावर 78,587 ही संख्या इथे आहे. कोणता पर्याय आला आपला दुसरा पर्याय. 8व्या प्रश्नात दिलेल्या बघा, इथं दोन संख्या दिल्या. कोणत्या संख्या पहिले आपण लिहून घेऊ. काय आहे 25,919. मग 25,919 इथं प्रश्नचिन्ह आहे. आणि 35,919. मग 35,919. काय सांगितलं आहे जे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. मग कोणती संख्या म्हणजे आपल्याला माहित आता 25 आहे, इथे 35 आहे. मग 25 पेक्षा मोठं पाहिजे आपल्याला. मग 25,919 तर काही येणार नाही तीच संख्या. 35,919 मागची संख्या पण काही येणार नाही. 26,000 येऊ शकतात बघा. इथे काय आहे 26,919 बरोबर आहे. 25 आणि 35च्या मध्ये आहे आणि बरोबर इथे चढता क्रम जो आहे तो लागतो आहे.
24,919 उत्तर आपलं येणार नाही, म्हणून अचूक पर्याय किती आपला तिसरा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, त्यामध्ये आपल्याला काही संख्या दिलेली आहे. पहिली संख्या दिलेली आहे, किती आहे? 43,048. दुसरी संख्या दिलेली आहे 42,544. तिसरी संख्या दिलेली आहे 43,476. चौथी संख्या दिलेली आहे 42,454. आणि पाचवी संख्या दिलेली आहे 43,844. काय सांगितलं? यांना उतरत्या क्रमाने मांडा. मग उतरता क्रम लावा. पहिले 43 आहे, नंतर 42 आहे, नंतर 43,000 आहे, 42,000 आहे, 43,000 आहे. मग 43,000 वाली मोठी आहे. मग कोणती? 844 मोठे, 476 मोठे, 48 मोठे, 844 मोठे. मग ते लिहून घेऊ पहिले. म्हणजे पहिली संख्या काय आली? 43,844. दुसरी कोणती? 43,476. तिसरी कोणती? 43,048. चौथी कोणती? 42,544. आणि पाचवी कोणती? 42,454. बघा, या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या. मग काय सांगितलं? शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या, शेवटून येणारी दुसरी संख्या कोणती आहे? 42,544. आणि चौथी कोणती आहे शेवटून येणारी? 43,476. यांच्यातला काय काढायचं आपल्याला? फरक काढायचा. मग काढून घेऊ आपण. बघा, इथे संख्या लिहून घेऊ आपण. कोणती आहे? 43,476. त्यातनं काय मायनस करायचं आहे? वजा करायचं आहे. 42,544 वजा करा. करा मग वजा. 7 4 गेले 2, 7 4 गेले 3, 4 5 जात नाही, इथं जातील 14, इथे झाले 2, 14 5 गेले तर 9, 2 2 गेले 0, 4 4 गेले 0. ही संख्या मिळाली. या संख्येच्या कोणत्या स्थानचा अंक विचारला आपल्याला? दशक स्थानचा अंक विचारलेला आहे. मग दशक स्थानी काय येत आहे? 3 येत आहे. दशक स्थानी 3 कोणता पर्याय आपला? दुसरा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न दिला बघा, आपल्याला काही संख्या दिल्या. पहिली संख्या काय? 42,976. नंतरची संख्या काय? 24,796. नंतरची काय? 42,796. आणि नंतरची काय? 24,976. यांना कोणत्या क्रमाने मांडायचं आपल्याला? चढत्या क्रमाने. मग चढता क्रम म्हणजे पहिले छोटे पाहिजे. छोटी संख्या कोणती आली सगळ्यात? 24,796. त्यापेक्षा मोठी 24,976. त्यापेक्षा मोठी 42,796. आणि नंतरची आली 42,976. चला, चढता क्रम लावला. याच्यात काय सांगितलं? पहिली आणि शेवटची. ही झाली पहिली, ही झाली शेवटची. यांची काय करायची आहे? बेरीज. मग पहिली संख्या किती होती? 24,796. शेवटची किती? 42,976. याची काय करायची आहे? बेरीज. 6 आणि 6 12. हातच्याला 1, 1 आणि 9 10, 10 आणि 7 17. परत हातच्याला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 9 परत 17. हातच्याला परत आला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 2 7, 4 आणि 2 6. काय उत्तर आलं? 67,772. 67,772 कितवा पर्याय आपला? पहिला पर्याय आहे. 11वा प्रश्न दिला बघा आपल्याला. परत संख्या दिल्या 5. पहिली आहे 13,524. नंतर 13,627. नंतर 14,524. नंतर 14,914 आणि 13,738. यांना काय सांगितलं? चढत्या क्रमाने पण मांडा ना, उतरत्या क्रमाने पण मांडा. मग मांडा चढत्या क्रमाने. पहिले चढत्या क्रमाने आधी कोणती संख्या येईल बघा?
पहिले 13,000 संख्या आहे. मग 13,000 सगळ्यात छोटी कोणती आहे? मग ही आहे 13,524. लिहून घेतले बघा. 13,524. त्यानंतरची मोठी 13,627. 13,627. नंतर 13,738. नंतर 14,524 आणि नंतर 14,914. या संख्या चढत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने लावलं तर उलटा क्रम नाही. पहा बरं. 14,914, 14,524, 13,738, नंतर 13,627 आणि शेवटची काय येईल? 13,524. यांच्यातली मधली संख्या इथे पहा ही आहे मधली, इथे पहा ही आहे मधली. यांचा फरक, दोन्ही संख्या सेमच आहे. दोघांचा फरक केला म्हणजे त्याच्यातनं 30 संख्या मायनस केली तर उत्तर काय येईल आपलं? शून्य. शून्य कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय आहे. 12वा प्रश्न बघा. आपल्याला काही संख्या दिल्या. पहिले काय सांगितलं? 31,357. नंतर 31,528. नंतर एक बॉक्स दिला 31,901 आणि 32,860. संख्यांना कसं लावायचं आपल्याला? चढता क्रम पूर्ण झाला पाहिजे. मग इथे 31 आहे, इथं पण 31 आहे, इथं पण 31 आहे. म्हणजे संख्या 31 वालीच येईल. मग सगळ्या घरांमध्ये 31 दिलंय, चौथ्यात नाहीये म्हणून चौथा कॅन्सल झाला आपला. आता इथे 357, मग 528. आता 901 म्हणजे पुढची संख्या 528 आणि 901 यांच्या मधली पाहिजे. 528 आणि 901 यांच्या मधली संख्या कोणती आहे? 705. म्हणजे आपला पर्याय काय असला पाहिजे? 31,705 ही संख्या जर का या बॉक्सच्या जागी येईल तर पूर्ण संख्या कशामध्ये लागतील? चढत्या क्रमामध्ये लागतील. म्हणून आपला अचूक पर्याय आहे तिसरा. नंतरचा प्रश्न आहे बघा आपल्याला 6, 6, 6. इथं बॉक्स आणि 7 आणि सांगितलं की चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल जेणेकरून ही संख्या कोणापेक्षा मोठी झाली पाहिजे? 6, 6, 6, 8 आणि 7 यांच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे इकडची संख्या. मग पहा इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे. शेवटचा अंक 7, शेवटचा अंक 7, इथं पण सेम आहे. इथं 8 पेक्षा मोठं पाहिजे. 8 पेक्षा मोठं काय आहे? 8 पेक्षा मोठं जेव्हा 9 होईल तेव्हाच ती संख्या जी आहे ती मोठी येईल. म्हणजे मोठं तोंड जे आहे ते या पहिल्या संख्येकडे येईल. मग 9 हा ऑप्शन कितवा आहे? तिसरा ऑप्शन आहे. तेव्हाच ती संख्या जी आहे ती मोठी येणार. अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा धडा सुद्धा पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.